फल लगे सुरेश यार घे की आहे कुठे गेला सुद्धा रे कार्ड वगैरह पण आज 14 जून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस। आजच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला अभिषेक घालून त्या ठिकाणी राजसाहेबांना दीर्घायुष्य लाभो अशा पद्धतीनं प्रार्थना करण्यात आली। त्याचबरोबर आज या वाढदिवसानिमित्त सर्व भाविक भक्तांना लाडूचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। आज संध्याकाळी मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे त्या ठिकाणी भोजनाचा देखील अन्नदानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। उद्या प्रभाग क्रमांक 17 मधील शाळा क्रमांक 7 येथे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य, त्यांच्या दप्तराच्या बॅगा, वह्या वाटप असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 17 मधील ज्या लोकांच्या नावावर 7 बारे उतारे नाहीत परंतु नगरपालिकेच्या जागेत गेली अनेक वर्ष झालं त्या ठिकाणी ते राहतात, त्या सर्व नागरिकांच्या नावावर 7 बारे उतारे देण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्या संदर्भातला अर्ज आजच्यापासून प्रभाग क्रमांक 17 मधील जे लोक त्या ठिकाणी शासकीय जागेमध्ये राहतात त्यांना तो अर्ज देण्याचा कार्यक्रम देखील आज राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व नागरिकांनी प्रभाग क्रमांक 17 मध्ये जे आपलं कार्यालय आहे त्या कार्यालयातून सगळ्यांनी ते अर्ज घेऊन जावेत, भरून द्यावेत आणि लवकरच त्या सर्व नागरिकांच्या नावावर ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा 7 बारा उतारा त्यांच्या नावावर करण्यात येणार आहे। आज राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व तमाम पंढरपुरातील माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, सहकारी यांच्या वतीने राजसाहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि राजसाहेबांना त्या ठिकाणी उत्तम असं आरोग्य, आयु लाभो आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सुजलाम करण्यासाठी माननीय राजसाहेब ठाकरे यांना श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आशीर्वादाने या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनव अशा पद्धतीची प्रार्थना या ठिकाणी आज आम्ही केलेली आहे। धन्यवाद। बस घेऊ शकतो।